हक्काच्या पीक विम्यासाठी आता आरपारची लढाई. पीक विमा मिळाला नाही तर मंत्रालय गाठणार. 15 जून रोजी सिंदखेड राजात मोर्चा. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा व लोणार तालुक्यातील अनेक शेतकरी आजही त्यांच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. शासनाने नुकसान मान्य केले असताना पीक विम्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर 15 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सिंदखेड राजा येथून उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा इथं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज झालेल्या बैठकीत प्रत्येक शेतकऱ्यानं मोर्चात स्वतः उपस्थित राहून आपल्या पीक विम्याच्या पावतीची झेरॉक्स प्रत व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, तसे स्वतंत्र निवेदन प्रशासनाला सादर करावं असा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक निवेदनासोबत पीक विम्याची पावती जोडण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. मोर्चाचं नियोजन शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांनी केला असून हा लढा प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काचा असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. तसेच मोर्चामध्ये जमा होणाऱ्या प्रत्येक अर्जासाठी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गरज पडल्यास मंत्रालय मुंबई येथे जाऊनही आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. आज जर आपण आपल्या हक्कासाठी उभे राहिलो नाही तर उद्या आपल्या मुलांनी विचारले, बाबा तुमच्या पीक विम्यासाठी शेतकरी लढत होते तेव्हा तुम्ही कुठे होता, तर त्याचे उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. आज सदर मोर्चाची पूर्वकल्पना व माहिती उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा, तहसीलदार सिंदखेड राजा, तालुका कृषी अधिकारी सिंदखेड राजा तसेच पोलीस स्टेशन सिंदखेड राजा यांना देण्यात आला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. या ठिकाणी उपस्थित राहावे सर्वांना कळकळीची विनंती आहे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा. नाही कुणाच्या बापाचा. गेल्या काही दिवसापासून पीक विमा या प्रश्नावर संपूर्ण शेतकरी चळवळीतली, संघटनेतली कार्यकर्ते, नेते आणि शेतकरी भांडतायत. पण या कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला मात्र या समस्येकडे, प्रश्नाकडे पाहण्याला वेळ नाही. या कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागा आणण्यासाठी, जागा करण्यासाठी 15 तारखेला भव्य अशा मोर्चाचं आयोजन केलं आहे. मी या माध्यमातून शेतकऱ्याला आवाहन करतो की आपल्या तळमळीच्या या प्रश्नावर आपण एक येऊया. आपल्यातील जातीचे, धर्माचे, पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एक शेतकरी म्हणून आम्ही या आंदोलनाकडे पाहिलं पाहिजे. आता आमच्या हक्काच्या प्रश्नावर कुणी बोलायला तयार नाही आणि म्हणून आमच्या प्रश्नावर आम्हीच बोलतं झालं पाहिजे आणि त्या योगानं या मोर्चात आपण आलं पाहिजे अशी एक आग्रही आणि कळकळीची विनंती करतो. 15/6/2026 सोमवारला आयोजित या मोर्चात आपण यावं अशी एक कळकळीची विनंती करतो. आपण नक्की याल आणि आपल्या हक्काच्या प्रश्नावर आपण शासनापर्यंत आपला आवाज पोहोचूया. धन्यवाद.